समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्राप्रमाणे की आपल्या देवघरामध्ये ह्या ज्या 5 वस्तू आहेत, 5 मूर्त्या आहेत, त्या कधीही ठेवू नका. याच्याने दोष लागतो, अडचणी निर्माण होतात, दारिद्र्य पण आपल्या घरामध्ये येत असतं आणि दोष तर भरपूर प्रमाणात आपल्याला लागत असतो. त्याच्यातलीच पहिलं आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली जी मूर्ती आहे ती म्हणजे बघा, जे लोक दत्तक गेलेले आहे, जे म्हणजे आपल्या बघा, तुम्ही कोणाला दत्तक गेलेले असताल आणि तिथले देव असतील, चांदीचे असू द्या किंवा इतर पितळाचे असू द्या, तरी ते देव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही किंवा त्यांनी विधियुक्त जर ते देव विधियुक्त म्हणजे ब्राह्मणांना विचारून जर त्यांची पूजा अर्चना करून त्याची विधी करून ठेवले तर चालतील, पण असेच ठेवले ते देव तर चालत नाही. त्याच्याने आपल्याला दोष लागतो, आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात. त्याच्यामुळे जे देव तुम्हाला आलेले असतील दत्तकचे, तर ते दत्तकचे देव मोडून परत तुम्ही पुन्हा करू शकतात. त्याचे दोष आपल्याला लागत असतात. दुसरं म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या देवघरामध्ये भगवान शंकराची जी फोटो असतो, फोटोसुद्धा भगवान शंकराचा आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही. आपल्या घरामध्ये तांडव निर्माण होतं, भांडणे होतात, अडचणी निर्माण होत असतात. त्याच्यामुळे फोटो नाही ठेवत, तुम्ही पिंड ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे शनी महाराज. शनी महाराजांची जी मूर्ती आहे किंवा फोटो आहे तो कधीच घरात ठेवत नाही. त्याच्याने आपल्याला 7.5चा त्रास भरपूर प्रमाणात होतो आणि शनिदेवांना बाईची सावली बिलकुल चालत नाही. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात दोष लागत असतो आणि आपल्या घरामध्ये सतत नेहमी कटकट वादविवाद पती पत्नीमध्ये होतच असतो. त्याच्यामुळे शनी महाराजांची सुद्धा मूर्ती देवघरामध्ये ठेवत नाही. चौथं म्हणजे बघा, आपल्या देवघरामध्ये मारुती रायांची सुद्धा मूर्ती ठेवत नाही, कारण की ते ब्रह्मचारी आहे, त्यांना बाईची सावली सुद्धा चालत नाही. भले आपण आपलं जर दक्षिणमुखी घर असेल तर आपण आपल्या घराच्या बाहेर लावू शकतो, पण त्यांची मूर्ती, त्यांचा जो फोटो आहे तो आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही, नाहीतर आपल्याला भरपूर प्रमाणात असा दोष लागत असतो. चौथं म्हणजे पाचवा म्हणजे जी मूर्ती असते देवघरामध्ये ठेवलेली ती आपल्या अंगठ्या एवढीच पाहिजे किंवा अंगठ्याहून थोडी मोठी पाहिजे. जास्त मोठी मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही तर आपल्याला याचा सुद्धा दोष लागत असतो. आणि कारण की मोठी मूर्ती ठेवतच नाही, मोठी मूर्ती ठेवल्याने त्याची पूजा अर्चना विधी भरपूर प्रमाणात करावी लागते. त्याच्यामुळे ह्या मोठी मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा.